तुम्ही एक शब्द बोललात की त्याच्यावरती त्याचे 10-25 रेडी असायचे. लिहितानाच नाटक पडलं होतं. कंस सुरू होतो की पडदा उघडतो आणि काय 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 दिसतं. तर कंसात सुरुवातच लिहिलं पडदा पडतो. मी डायरेक्ट मध्येच त्याच्यावरून काम केलं. आता विजय पडवकर आणि सतीश तारे काम करतील. सतीश आता आपण करायचंच की काय दुसरं काय आता हृदयाच्या एकांकिका सिक्वेल. मी एका वेळेला 9 नाटकं करतो. मला अजूनही लोक विचारतात की अरण्य आनंद तुम्ही का बंद केले? कार्यकर्ता ते प्रमुख पाहुणा इथपर्यंत इन अँड आउट सगळं पुरुषोत्तम झालेलं आहे. त्यामुळे मला पुरुषोत्तम कसं चालतं, ऑर्गनायझेशन कसं चालतं, स्पर्धा कशी भरवली जाते, शिस्त. याचं सगळंच कळलं होतं. आधी सतीश तारे चालत होते, मग प्रकाश आनंद, मग लेखन स्पर्धा झाली आणि आता ह्या वर्षी फक्त शरद तळवलकर देते स्पर्धा चालू केली. आणि शांतीचं नाटक चालू आहे हे नाटक बघून मला असं वाटत होतं की आपण काहीतरी एक अभिनय थोडासा करू शकतो. बॅकस्टेजच्या कलाकारांचं कसं असतं, नाईट मिळाली की घर चालतं. कोविड मध्ये सगळंच बंद झालं होतं. आपलं पहिलं नाटकच बंद झालं. पुण्यात तर जेव्हा नाटकं करतो त्यावेळेला आपले बॅकस्टेज वाले सुद्धा आपल्या बरोबर मित्र असतात. अगदी दौऱ्यात म्हणा कुठेही आपल्या अगदीच बरोबर असतात. म्हटलं ठीक आहे, मग नाव काय द्यायचं? आता विजय पटवर्धन फाउंडेशन देणार. आम्ही विजय पटवर्धन मित्र परिवार असं दिलं. ते मित्र परिवारच्या ऐवजी आपण फाउंडेशन करू. नमस्कार. वल्लरी प्रोडक्शनच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडं गप्पा मारण्यासाठी जे आले ते आहेत उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक संवेदनशील उत्तम माणूस. हे मी का बोलतोय हे तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेल. आधी ओळख करून घेऊयात. विजय पटवर्धन. नमस्कार. नमस्कार. विजय पटवर्धन आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल त्यांना पूर्वी याच्याकडून एक छोटस गिफ्ट हॅम्पर आपण देऊया. थँक्यू. धन्यवाद. येस. गप्पांना सुरुवात करूया. अभिनय, दिग्दर्शन, लेखन या सगळ्या पातळ्यांवर अनेक वर्ष व्यावसायिक रंगभूमी, टीव्ही मालिका, सिनेमे इथं काम चालू आहे. प्रयत्न चालू आहे. यशस्वी प्रयत्न चालू आहे. पण यामध्ये आपल्याला करिअर करायचंय. हा निर्णय घेण्यासाठी काय परिस्थिती होती? म्हणजे कधी कळलं की आपण हे करू शकतो? आधी कळलंच नव्हतं आपण याच्यात काही काम करूयात वगैरे. कारण आधी मी बऱ्याच वेळेला बोललोय हे की मी आधी क्रिकेट खेळायचो. मला असं वाटायचं की आपण क्रिकेटमध्ये काहीतरी करिअर करू, पण ते खूपच अवघड होतं हे माहिती होतं. पण तरी आपण आवड आहे तर ती जोपासूयात, छंद आहे तो जोपासूयात असं चाललं होतं. पण एका क्षणी राजू बावडेकर आणि सुनील देव असे माझे 2 मित्र आहेत कॉलेजमधले. तर त्यांनी कॉलेजच्या एका नाटकामध्ये त्यांनी मला विचारलं की तू ह्या नाटकात काम करशील का? आणि शांतीचं नाटक चालू आहे हे नाटक बघून मला असं वाटत होतं की आपण काहीतरी एक अभिनय थोडासा करू शकतो किंवा लोकांना हसवलं पाहिजे. रोजची टेन्शन्स आहे त्या टेन्शन मधनं त्यांना जरा थोडस वेगळ्या दुनियेत नेण्यासाठी हास्य हेच एक टॉनिक आहे असं आपण म्हणूयात. आणि ती संधी मिळाली राजू आणि सुनीलमुळे. मग मी दंतकथा 92 कारण ते 92 साली एक नाटक होतं त्यामुळे दंतकथा 92 असं नाव होतं त्याचं. त्या नाटकात काम केलं आणि ते लोकांना आवडलं आणि लोक हसत होते हे मला जास्त आवडलं की अरे आपण जे काय करतो त्यांनी हसतायत लोक. माझ्यावर हसतायत का आपल्या कामावर हसतायत का कामा करता हसतायत ते माहित नव्हतं. पण लोक हसतायत, हसू देत. आपण जास्त हसूयात लोकांना. जितकं आपल्याकडनं जमेल तितकं हसूयात. ते आतापर्यंत तेच काम करत आले लोकांना हसवणं. आणि ते हसवता हसवता आपल्याला तो व्यवसाय करता येतोय तर मग आपण तो व्यवसाय करूयात असं मनात आलं. आणि त्याप्रमाणे माझ्या घरच्यांनी सुद्धा परवानगी दिली. बायकोनी पण परवानगी दिली. बायको म्हणली तुला काय करायचं ते कर. मी तुझ्या पाठीशी आहे आणि ती आहेच पाठीशी खरंच म्हणजे. पण 92 सालची गोष्ट, तेव्हा बरोबर. लग्न नव्हतं झालं ना? नाही. पण मग जनरली नाटक सिनेमामध्ये करिअर करायचंय असं कळल्यानंतर आजही आपल्या आई वडिलांच्या काहीतरी एक विचित्रच प्रतिक्रिया असते. हो हो. तुझ्या बाबतीत असं झालं? अजिबात नाही, अजिबात नाही. लकीच. हो. दोघांनी म्हणजे आई बाबांनी दोघांनी मला सांगितलं होतं की तुला काय करायचंय ते कर, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण कोणाकडे पैसे मागायला जाऊ नकोस. आता मला प्रॉब्लेम आहे, मला थोडेसे पैसे द्या, उधार द्या, हे करा. हे केलंस तर मग तुला आम्ही सांगतो की हे काम कर, नोकरी धर, कुठं काय करायचं ती. जोपर्यंत ही वेळ तुझ्या वरती येत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला जे काय करायचं ते कर.
पण ज्या वेळेला तुझ्यावर ही वेळ येईल की अरे आता पैसेच मिळत नाहीत, आता काय करू, त्यावेळेला आम्ही तुझी कान धरणार आणि तुला नोकरीला लावणार, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि नशीब होतं माझं असं म्हणूयात आपण. कारण त्या काळी जरा बरं पाठांतर होतं, चेहरा बरा होता. अजून उत्तम आहे. त्यामुळे त्या काय म्हणूयात त्या प्लस पॉइंटवरती मला काम मिळत गेलं. आणि अजून एक त्याच्यात प्लस पॉइंट असा झाला, की पुण्यामध्ये जे उत्तम नट आहेत, म्हणजे होते पूर्वी, आता ते मुंबईत आहेत सगळेच. सुबोध भावे म्हण, लोकेश गुप्ते म्हणा, प्रसाद ओक म्हणा, सगळेच्या सगळे एका वेळेला मुंबईला गेले. त्यामुळे पुण्यामध्ये ती पिढी Vacancy झाली. ती म्हणजे त्या पिढीतल्या मी एकटाच राहिलो होतो. किंवा मगाशी म्हटलं तसं पाठांतर आणि बरा चेहरा असला असं एकमेव माणूस होतो. त्यामुळे मी एका वेळेला 9-9 नाटकं करत होतो. क्या बात आहे. हे तिघं मुंबईला गेले म्हणून असेल कदाचित. ते काय माहीत नाही. पण त्यामुळे मला 9 नाटकं मिळाली आणि एकंदरीत सगळं व्यवस्थित चाललं होतं. लोकांना असं वाटायचं की अरे हा कोण माणूस आहे? त्याची एका वेळेला 9 नाटकं, म्हणजे तुम्ही पेपर उघडलात की त्याच्यात 3 नाटकांच्या तरी जाहिराती असायच्या. क्या बात. तर हे एवढं चांगलं चाललं होतं म्हटल्यानंतर घरच्यांनी अजूनच पाठिंबा दिला. दुर्दैव आहे की मला त्यावेळेला नाटक आणि म्हणजे नाटक चालू असताना असं वाटत होतं की मालिका किंवा चित्रपटामध्ये काम करूयात आपण. पण ज्यावेळेला मी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला माझी आई नेमकी गेली. म्हणजे मी चित्रपटात काम करताना तिला नाही बघायला मिळालं. ती एक खंत आहेच आहे. आणि बाबा सुद्धा मी मी फुबई फू पहिलं सीझन केला. म्हणजे त्या पहिला सीझन म्हणजे त्यांचा दुसरा सीझन, तो माझ्याकरता पहिला सीझन होता. त्याचे 2 एपिसोड झाले आणि बाबा गेले. म्हणजे माझं तसं त्या मानाने टीव्हीवरती काम दोघांनी बघितलं नाही. बाबांनी तर तो चित्रपट बघितला, पण आईला नाही बघायला मिळाला. पण त्यामुळे त्यांचा पाठिंबा असूनही मला ती खंत आहे, की त्यांनी ज्याकरता मला पाठिंबा दिला, त्याच्यात थोडंसं जे काही मला यश मिळालं ते त्यांना नाही बघायला मिळालं त्यावेळेला, किंवा मी जिंकलो त्यावेळेला सुद्धा बाबा नव्हते. पण त्यांचे आशीर्वाद काय आहे? त्यांचे आशीर्वाद आहेत, नक्कीच आहेत, नक्कीच आहेत. मला सांग, टीव्ही मालिका आणि विशेषतः फुबाई फू, कारण सतीश तारेनं आणि तुझी काय धमाल गेलेली होती त्याच्याबद्दल मी बोलणार आहे 100%. पण सासूबाईंचं असंच असतं, अनेक प्रयोग या नाटकाचे केले. खूप 1200च्या वरती 1200च्या जवळ-जवळ. वर. स्वरूप कुमार, सुहासिनीताई, त्यांच्यानंतर लालन सारंगांबरोबर काम, हो. सतीश तारेंबरोबर काम. खूप शरद तळवळकरांबरोबर केलं, सुधीर जोशींबरोबर केलं. काय कसे अनुभव होते एवढ्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करता? फारच अप्रतिम. म्हणजे मला कधीच त्यांनी असं जाणवून दिलं नाही, की मी मोठा आहे, मी ह्या लेव्हलचा अभिनेता आहे आणि तू कुठला आहेस, तू नवीनच आहेस. हे कोणीच नाही मला जाणवून दिलं. आणि काही चुकलं तर ते स्वतःहून सांगायचे मला, की नाही हे अशा पद्धतीने तू तो डायलॉग असा घेतोयस ना, तो लाफ्टर नाही येणार. तू जर का ह्या पद्धतीने घेतलास डायलॉग तर तुला नक्की लाफ्टर येईल. हे प्रत्येक जण शिकवत होतं. म्हणजे शरद तळवळकरांपासनं सगळेच, म्हणजे माझं व्यावसायिक दुसरं नाटक होतं ते शरद तळवळकरांबरोबर होतं. व्यावसायिक पहिलं नाटक केलं, पण त्यावेळेला कोणीच मोठे कलाकार किंवा पहिलं नाटक. कुरियत पुन्हा टिंगलम. अच्छा. पण त्यावेळेला मी रिप्लेसमेंट होतो आणि अनेक तशा रिप्लेसमेंट होत्या. एक गणपतीतले प्रयोग काही केलेले. पण त्याच्यानंतर घरोघरी इज बोल, हे शरद तळवळकरांबरोबर. हां. ते नाटक मिळालं आणि त्यावेळेला पहिल्यांदा तत्पप झाली होती माझी, कारण समोर शरद तळवळकर. इन्स्टिट्यूट. म्हणजे ज्यावेळी आपण बघितले होते त्यांचे अनेक चित्रपट बघितले होते. नाटक अप्पाजींचे सेक्रेटरी वगैरे ते नाटक त्यावेळेला चाललं होतं व्यवस्थित मस्त. ते बघितलं होतं आणि अशा माणसाबरोबर आपण काम करायचंय म्हटल्यावरती मला जरा असं भीती वाटायला लागली. पोटात मोठ्याच्या मोठा असा गोळा आला होता. पण मग त्यांनी ते जाणवलं कदाचित. ते मला म्हटलं, "काय काय झालं विजय तुला? हां? गप्प कायस?" मी सांगितलं, मी सरळ सांगितलं, म्हटलं, "तुमच्याबरोबर काम करायचं मला टेन्शन आलंय." तू आणि मी दोघंही कलाकार आहोत. स्टेजवरती गेल्यावर सुद्धा आपण कलाकार आहोत. पायरी एकच आहे आपली ती. ती एक पायरी चढल्यानंतर आपण एकाच लेव्हलला येणार आहोत. तिथं तू असं समजू नकोस, की हा मोठा कलाकार आहे, मी छोटा कलाकार आहे. दोघंही कलाकार आहोत आपण. छोटा-मोठा हा प्रश्नच नाहीये त्याच्यात. त्यामुळे तू तुझ्या पद्धतीने काम कर. दाजीबा आहे समज. नाही ते दाजीबा कॅरेक्टर आहे त्याच्यात. तू समोर दाजीबा आहे असं समज. शरद तळवळकर कुठेतरी आहेत आणि ते मोठे कलाकार आहेत आणि हे सगळं टेन्शन घेतलंस तर हवा जाईल. तू दाजीबांशी बोलतेस, राधा काकूंशी बोलतेस असं समज आणि मग बोल मग काय होतं ते. आणि ती किमया आहे खरं तर. आणि त्यातनं पुन्हा त्या दाजीबांची खेचणारीच ती 2 हां. पोरं आहेत हो, त्याच्यामध्ये. हो. ते आणि मित्र-मित्र. कठीण होतं म्हणजे. पण त्यांनी पहिल्या झटक्यात मला फ्री करून टाकलं, की म्हणून हे ती माणसं मोठी आहेत. म्हणून तर
नाहीतर मग अनेक जण आहेत की समोरच्याला डॉमिनेट करणारे आहेत आणि आता ती कुठेच नाहीयेत. असे पण कलाकार बघितलेले आहेत कारण आपण. खरंय. पण कसं आहे ना, की तू जे वाक्य आता बोललास ना, की तू प्रामाणिकपणानं सांगितलंस, की मला तुमच्याबरोबर काम करायचं टेन्शन आलंय. याची दुसरी बाजू मी असं म्हणेन, की त्यांच्या कामातलं मोठेपण हे तू ओळखलं होतंस. म्हणजे आपण जाणलेलंच आहे ना पण त्याचं मोठेपण. आत्ताच्या याच्यामध्ये हे दिसतंय का? म्हणजे आता तू एवढ्या नवीन-नवीन मुलांच्या बरोबर कामं करतोयस, पण त्या मानानं आत्ताची मुलं बेफाम आहेत रे. म्हणजे असं काय काही प्रमाणात अशी आहेत, पण मला तरी अशी जास्त मुलं भेटली नाहीत किंवा जास्त कलाकार असे भेटले नाहीत. बरेचसे कलाकार आहेत, की त्यांना माहिती आहे, हा अरे हा माणूस कुठेतरी काम करतो. थोडासा तरी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. असे आहेत. पण काही जण आहेत, की त्यांना ती फिकीरच पडलेली नसते आणि आपणच मोठे आहोत असं त्यांना वाटत असतं. पण आहेत ते मोठे आहेत. आपण त्याच्यात पडायचं नाही. तू मोठा आहेस, आपण एकत्र काम करू. ते काम झालं, की बाय-बाय, टाटा. त्याच्यात जास्त गुंतत राहायचं नाही. शरद तळवलकरांबद्दल जसं बोललास तसं तुझं ट्युनिंग सतीश दादा बरोबर, सतीश तारे बरोबर प्रचंड जुळलेलं होतं. म्हणजे मला माहिती आहे, की कॅमेऱ्याच्या पाठीमागेही तुमच्या दोघांचं प्रचंड बॉन्डिंग होतं. कारण मी त्याच्याबरोबर खूप दिवस एकत्र हो. काढलेले आहे. जाऊ तिथं खाऊ. जाऊ तिथं पाहू. पाहू. आणि त्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र आलो नंतर झालो होतो आम्ही एकमेकांचे जवळपास. पण फू बाई फूचा फायनलचा एपिसोड आजही बघताना डोळ्यातनं पाणी येईपर्यंत हसायला येतं रे. कसे म्हणजे तो पण तसाच कॉपरेटिव्ह होता या सगळ्याच्या बाबतीत? प्रचंड, प्रचंड. म्हणजे मी तर कित्येक वेळेला सांगितलेलं आहे, की तो त्याच्या स्क्रिप्टच केल्या खरं तर आपण. हो. तो आधी स्क्रिप्ट वाचायचा आणि विचारायचा, "कसं वाटतंय? ह्याच्यात काही बदल करायचे हेच करायचे का दुसरं करायचंय? ह्याच्यात काही घडलेलंच नाहीये का? मग मी घडवू का त्याच्यात?" मग तो प्रत्येक वेळेला प्रश्न विचारायचा, "हे चांगलं झालं, हे करा." असं तो कधीच नाही म्हणाला. "मी वाचून दाखवतो. मग तुला आवडलं तर आपण करू, नाहीतर दुसरं करू." म्हटलं, "तू जे लिहिणार आहेस ते मला आवडलं ते तू कशाला वाचतोय?" तर म्हटलं, "नाही, नाही." प्रत्येक वेळेला तो वाचायचा. पण ती गंमत आता ही आता अनेक पॉडकास्टमध्ये सांगितलेलं पण इथे पण सांगायला मला आवडेल. स्क्रिप्ट आता कसं होतं सोमवार आणि मंगळवार 2 दिवस सुट्टी असायचं. सोमवारी आम्ही पूर्णपणे रिहर्सल करायचो दिवसभर. एक स्क्रिप्ट ठरलेला असेल. ती स्क्रिप्ट धरून रिहर्सल करायची. संध्याकाळी राकेश सारंग सरांना ते दाखवायचं आम्ही काय करणार आहोत. मग ते त्याच्यात काहीतरी बदल सांगायचे आणि म्हणायचे उद्या बघूयात आपण काय करायचं ते. मग उद्या म्हणजे मंगळवारी टेक्निकल व्हायची सगळी. हां. ती टेक्निकल झाली की थोडेसे फार जरा इकडे-तिकडे टेक्निकलमध्ये कसं कॅमेरा बंद वगैरे एंट्री, एक्झिट वगैरे ते सगळं ठरतं. थोडेसे बदल होतात आणि मेन टेक होतो तो संध्याकाळी व्हायचा. तर आमच्या बाबतीत आम्हाला एक स्क्रिप्ट मिळायचं. ते आम्ही रिहर्सल करायचो. हे एक स्क्रिप्ट असायचं. एक स्किट असायचं. राकेश सरांसमोर जे स्किट करायचो ते वेगळं असायचं. आम्ही जे रिहर्सलमध्ये करायचो ते नसायचं. कारण सतीशला जसं सुचेल तसं तो बोलायचा. मला आपलं रिएक्ट व्हायचं होतं आणि त्याला जागेवर आणायचं होतं फक्त स्किटमध्ये. पण ते दुसरं स्किट असायचं. मग टेक्निकल करायचो आम्ही ते तिसरं स्किट असायचं. आणि जेव्हा मेन आम्ही स्किट करायचो ते चौथं स्किट असायचं. म्हणजे आम्ही रिहर्सल जर का ह्या स्किटची करत असू तर मग ए जी करतोय आम्ही. झेड आमचं दाखवायचो आम्ही. स्किट इतके चेंजेस व्हायचे. पण ते ते शिकणंच होतं ना ते. कान उघडे ठेवणं. म्हणजे आता आपण नवीन कलाकारांना आपण प्रत्येक वेळेला म्हणतो, "कान उघडे ठेवा, कान उघडे ठेवा." कान उघडे ठेवण्याचा हा फायदा मिळाला मला, की त्याचं ऐकल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी रिएक्ट होऊन त्याच्यावरती काहीतरी नवीन कारण तेच वाक्य माझं असेल कारण त्यांनी भलतं काहीतरी बोललेलं असेल आणि त्याला जर टचिंग द्यायचं असेल, तर तेच वाक्य बोलून टचिंग नाही होणार. तर त्याच्यासाठी वेगळं वाक्य तयार करायला लागणार. ते वाक्य तयार करणं ही एक प्रोसेस झाली. ते बोलणं त्याच्यावर पण रिएक्ट करून त्याला लाईनीवर आणणं. हे खूप शिकण्यासारखं होतं त्याच्यात. म्हणजे सतीशने वेगळ्या पद्धतीने माझी अशी शाळा घेऊन मला थोडासा मोठा केला असं म्हणूयात आपण. आणि पण मी उलटं म्हणेन, की तुझ्या पाठीमागे एवढा प्रचंड अनुभव होता म्हणून सतीश तारे बरोबर तू काम करू शकलास. नाहीतर तो अशक्य माणूस अशक्य, होता. अशक्य. म्हणजे काही-काही वेळेला असं व्हायचं, अरे आता काय म्हणजे आता ह्याच्यावर काय बोलायचंय? म्हणजे पण ती आपण वेळ मारून देणं वगैरे आपल्याला शिकवलं असल्यामुळे ते एक्सप्रेशन्समध्ये जायचं ते आणि त्या एक्सप्रेशन्समध्ये मी काहीतरी वाक्य तयार करायचो आणि मग बोलायचो. पण धमाल होती ते. म्हणजे आता कधी-कधी तर एक गोष्ट अशी होती, की आमचं स्किट तयार झालं होतं आणि ते त्यावेळेला असे
आमच्या आधी ज्यांचं स्किट असायचं त्यांना समजा 8 तुरे मिळाले, आता त्याच्यावरती आम्ही 9 तुरे मिळायचे आणि मग आम्ही जिंकणार असं त्यावेळेचं होतं. तर जे पहिलं आमच्या आधीचं एक स्किट झालं त्याला 7 तुरे मिळाले आणि आमची घोषणा झाली की आता विजय पडवकर आणि सतीश तारे काम करतील, म्हणजे त्यांचं स्किट हा. होईल. उठता उठता विजय आपलं सतीश म्हणलं की स्किट बदलूया. ऐकतं वेळेला हा म्हणलं म्हणजे हे काय आपल्याला आपण करणार आहोत त्याला 10 वगैरे मिळणार आहेत, पण आपल्याला 10ची गरज नाही आहे. 8 तुरे मिळाले तरी आपण जिंकणार आहोत. दुसरं करू आपण. आम्ही चाललोय तिकडे म्हणजे जिथे एंट्री आहे तिकडे चाललोय तिथे. म्हटलं सतीश आता आपण करायचं स्किट. दुसरं करूयात ना. म्हणलं कुठलं? काय करणार आपण? तो म्हटला काय नाही मी बोलतो. तू हा हू कर आपण करूयात. 8 असे तुरे मिळतील आपल्याला. म्हणलं नको काय नको. अरे कर रे मी आहे ना माझ्यावर विश्वास नाही का? म्हणलं तुझ्यावर विश्वास आहे. माझ्यावर विश्वास नाहीये मला. मी करेन का नाही ते. मग आम्ही राकेश सर म्हणले, "चला, चला लवकर." म्हटलं, "सर प्रॉब्लेम आहे." "काय?" म्हणलं, "काय?" हा म्हणतो, "स्किट बदलायचंय." म्हटलं, "वेळ लागलाय का? जे ठरलंय ते करा." मग सर वगैरे सगळे म्हणल्यानंतर मग सतीश म्हणला, "बरं ठीक आहे." गेले आपले 3 तुरे उगीचच मिळणार आपल्याला आता असं म्हटलं. आता केवढा कॉन्फिडन्स होता म्हणजे बघा तर. आणि मिळाले त्या स्किटला 10. कमाल. तो म्हणला, "बघ, ते 10 तुरे मिळवून काय आपण 8 तुरे मिळाले असते तरी आपण जिंकणार होतो. मग 10 तुरे मिळवून कशाला? हे 10 तर आपल्याला नंतर जेव्हा आपल्या आधीच्या स्किटला 9 मिळतील त्यावेळेला आपण हे वापरलं असतं ना." म्हटलं, "हे तूच करू जाणे आहे. आपण प्रत्येक स्किट तू म्हणशील तसं करू, पण असं ऐन वेळेला बदलू नकोस फक्त." पण ते खरंच खूप शिकण्यासारखं होतं त्याच्याकडनं. म्हणजे मी खरंच म्हणेन की तू खूप भाग्यवान आहेस की अशा माणसांबरोबर तुला इतके वर्ष काम करण्याची संधी मिळाली. खूप म्हणजे इथं मी म्हणेन की नशीब. नशीब. पण इतकी वर्ष नाही. मी 4 महिनेच काम केलं त्याच्याबरोबर. आम्ही पुण्यात सुद्धा काम केलं नव्हतं आधी त्याच्या आधी. हो का? मी डायरेक्ट हुबेहूबमध्येच त्याच्याबरोबर काम केलं. हुबेहूब जिंकलो. त्याच्यानंतर एक नाटक करण्याचा प्रयत्न केला आम्ही एप्रिल फूल नावाचा. ते नाटक होतं, पण ते लेखकानीच पहिल्यांदा म्हणजे आता चूक झाली असेल त्याच्या हातातनं. पण लिहितानाच नाटक पडलं होतं. म्हणजे कसं सांगतो तुला मी, श्रीलीला कंस सुरू होतो, की पडदा उघडतो आणि काय दिसतं. तर कंसात सुरुवातच लिहिलं पडदा पडतो. असं कसं म्हटलं हे नाटक सुरू व्हायच्या आधीच पडलंय. आणि ते झालं खरं तर. काही-काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, काही झाल्या असतील. पण नशीब असं म्हणजे आता लिखाणातच तो प्रॉब्लेम आला. रंगभूमीच म्हणली, की तू नाटकच पडदा पडतो असं लिहिलंयस, तर मी काय करणार काय आहे? करणार? पण ते एकच नाटक मी आणि सतीशने केलं. बाकी मे आपलं जानेवारीमध्ये आमचं सीझन सुरू झाला होता तो 4था सीझन आणि मेमध्ये फायनल झाली. 8 मे मला तारीखही अजून माहिती आहे. 8 मेला आम्ही जिंकलो. पण त्याच्यानंतर आम्ही फारसं नाही काम केलं. पण ते 4 महिने म्हणजे स्वर्ग होता लाजवाब, माझ्याकरता. लाजवाब. लाजवाब, लाजवाब. म्हणजे काय काय त्याला काही तोडच नाही म्हणजे त्या 4 महिन्यांना. त्याच्यात खूप काही-काही शिकलो. म्हणजे रिएक्शन कशा द्यायच्या, काय करायचं, इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं आणि शब्दसंपत्ती. त्याच्याकडे शब्दसाठा केवढा होता. काय म्हणजे तुम्ही एक शब्द बोललात, की त्याच्यावरती त्याचे 10-25 रेडी असायचे. 25 आणि ते फार अर्थपूर्ण असायचे. हां, म्हणजे म्हणजे माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा फुटकळ असायचे. आता मुद्दाम सांगावंसं वाटतं. आम्ही एकत्र असताना त्यानं त्याच्या एका मैत्रिणीला फोन केला. हॅलो, काय करतेयस? तर बहुतेक ती तिकडून फोनवर म्हणाली, की "काही नाही, आत्ताच भाजीला फोडणी टाकली." तर याच्यावर जनरल आपण काय म्हणजे माझ्यासारखा माणूस उत्तर देईल, "हो का, कामात आहेस का? बरं मग मी नंतर करतो" वगैरे. तर आत्ताच भाजीला फोडणी टाकलीये. याच्यावर त्याचा रिस्पॉन्स होता, "अच्छा, तरीच काळजात सर्र झालं." अरे हे फक्त तारेला सुचू शकायचं इन्स्टिट्यूट होतं ते पण. पण अभिनयाबरोबर सबसे बडा रुपया सारखं नाटक तू लिहिलंस. आनंदी आनंदासारखं नाटक लिहिलं. आनंदी आनंद सबसे बडा रुपया तर बेफाम चाललेली मस्त, नाटक मस्त झाली. म्हणजे हो. म्हणजे आनंदी आनंदाला तर पहिल्यांदा एक पुण्यातलं नाटक झी गौरवची झी गौरव 4 अवॉर्ड्स हो 3 अवॉर्ड घेतले आणि 6 नॉमिनेशन होते. कुठल्याच नाटकाला पुण्यातल्या आशुतोष नव्हतं. वाडेकरला त्याच्यात अवॉर्ड होतं. सिद्धेश्वर जाधवकेलं होतं. योगिनी पोफळेला होतं, मला होतं. लिखाण म्हणजे कसं काय हे जॉनर कसे सुचतात?
काय प्रोसेस आहे का त्याची? काहीच नाही प्रोसेस काहीच नाही काय माहिती. माहितीये का, हल्ली अरे लेखनाचे पण क्लासेस सुरू झाले नाही नाही लेखनाचे क्लासेस पाहिजे. पाहिजे. मी परत तेच सांगतो की माझं नशीब फारच वेगळं आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना फिरोदिया करंडक मध्ये सगळंच पाहिजे. म्हणजे कॉमेडी पाहिजे, ऍक्शन पाहिजे, ड्रामा पाहिजे, डान्स पाहिजे, गाणी पाहिजे, सगळं सँड आर्ट वगैरे हा ते सगळंच पाहिजे. तर आम्ही बघितलं. त्याच्या आधी मी एक जयंत कुलकर्णी नावाचा लेखक आहे. आता पण तो कुठे फारसा दिसत नाही. खरं तो आला तर खूपच मजा आणेल अजूनच. तर त्यांनी एक शुभमंगल सावधान नावाचं एक नाटक लिहिलं होतं सुवर्ण सहकारी बँकेसाठी. म्हणजे इंटरबँक त्यावेळेला चालू होतं. चिवी जोशी मला वाटतं का चिवी जोग करंडक. तर त्यावेळेला मी त्या नाटकाचं म्युझिक ऑपरेट करत होतो. पण ते नाटक बघितलं मी आणि मला असं वाटलं, की ह्या पद्धतीचं फिरोदियासाठी पण नाटक आपण लिहू शकतो. कारण जयंत कुलकर्णी हा फिरोदियासाठी उत्तम लेखक होता. म्हणजे त्यांनी जवळ-जवळ 3 ते 4 करंडक मिळवून दिले होते सीओईपीला. अच्छा. मी त्याच्याकडनं काही टिप्स घेतल्या. त्यांनी मला सांगितलं, ह्या पद्धतीचं नाटक लिहिलंस ना, तर तुला प्राइझ नक्की मिळेल. मग मी तो विचार करून हे झालं होतं कधी जूनमध्ये वगैरे आणि असतं फेब्रुवारीमध्ये फिरोदिया. दिवाळीची सुट्टी होती मध्ये. दिवाळीच्या सुट्टीत मी 25 गोळा केले होते. आणि मी आमचा राजेश खोलन, विशाली नामदार, ऋतुपर्ण देशपांडे, संदीप नगरकर वगैरे आपली टीम सगळी, भूषण मराठे, उमेश आगाशे. तर मी त्यांना सांगितलं, की माझ्याकडे हे असे-असे पंचेस आहेत. बघ कसे आहेत. तर मी अरे वाह! हां, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. आता स्टोरी द्या मला. आता ह्या स्टोरीमध्ये आपण हे पंचेस बसवूयात. मग एक स्टोरी ठरली, की भूत असतं हे ते वगैरे, वगैरे, वगैरे आणि ती एक स्टोरी तयार केली आणि त्याचा प्राइझ मिळाला आम्हाला. करंडक मिळाला नाही, पण तिसरा करंडक मिळाला. जो BMCCला एवढ्यात मिळालाच नव्हता आणि मला लेखनाचं प्राइझ मिळालं. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या वर्षी त्याचा सिक्वेल काढला. असं कधीच झालं नव्हतं. अच्छा, फिरोदियाच्या एकांकिका सिक्वेल. हां, असं कधीच फिरोदियामध्ये झालं नव्हतं. फिरोदियावाले सुद्धा म्हटले, "अरे, हे पहिल्यांदाच करताय तुम्ही असं काहीतरी." मग पहिल्या ह्याचं होतं, की ऑल द घोस्ट अच्छा. आणि दुसऱ्याला घोस्ट डे आउट असं केलं. म्हणजे पहिल्या ह्याच्यात तो मुंजा मरतो म्हणजे त्याला पुनर्जन्म मिळतो आणि मग त्याचा पाठलाग करत ती भुतीण पण पृथ्वी तलावर येते आणि मग ते दुसरं काहीतरी गोंधळ होतो असं होतं. पण ते झाल्यानंतर त्यालाही प्राइझ मिळालं आणि हे अर्थात जयंत कुलकर्णीमुळेच झालं. त्यांनी तो फॉर्म्युला सांगितला. त्याच्यापुढे अनेक 3 ते 4 वेळेला फिरोदिया लिहिलं आणि त्याचे प्राइजेस वगैरे मिळाली सगळी. मग त्यावेळेला जरा एक काय म्हणूयात की की हां. की फॅक्टर मिळाला, की हां, अशा पद्धतीचं काहीतरी लिहिल्यानंतर आपण सक्सेस मिळतो किंवा लोक हसतात असं म्हणूयात आपण. आणि आनंदी आनंद जर मला फारसेच खूप आवडायचे. फार्स बघणे, एन्जॉय करणे, पळा-पळा कोण पुढे पळतो म्हणा, घोळात घोळ म्हणा. नाही घोळात घोळ तर मी त्याच्या आधी केलं पण होतं. पण तो एक मला डोक्यात किडा आला, की ह्या आनंदी आनंद म्हणजे आनंदी आनंद त्यावेळेला नाव ठरलं नव्हतं. पण तो फार्स टाइप एक नाटक म्हणजे एक कथानक सुचलं आणि ते मी करत गेलो आणि ते पण लोकांना आवडलं. मग त्याचं नाव आनंदी आनंद ठेवलं. आवडलं म्हणजे मी स्वतः त्या नाटकाचा भाग होतो. एवढे प्रचंड प्रयोग खूप आणि मला अजूनही लोक विचारतात, की आनंदी आनंद तुम्ही का बंद केलेत? मग असे लोक भेटले, की मला जास्त हे होतं, की तुम्ही आनंदी आनंदमध्ये होता ना? तुम्ही लेखक होते ना? मग कुठलं लक्षात आहे? म्हणजे आत्ता पारू चालू आहे, तर तुमचं हे म्हणलेलं आहे, आनंदी आनंद म्हणजे जवळ-जवळ ही खरी पावती आहे. हां, 10 वर्षापूर्वीचं नाटक ते 10-12 वर्षापूर्वीचं. 12 वर्ष झाली. पारू आत्ता 2 महिने झाले बंद आहे. पण आनंदी आनंदमध्ये काम करत होते. हे मला खूपच आवडतं. आणि ना आनंदी आनंद असेल किंवा सबसे बडा रुपया असेल म्हणजे तुझी पुण्यातल्या नाटकामध्ये जमलेली जोडी म्हणजे विनोद खेडकर. अरे, म्हणजे अरे खूप तुमच्या खूप उत्तम. दोघांचं टायमिंग म्हणजे लोक म्हणायचे की अरे या दोघांची जोडी बघायची म्हणजे खरंच गंमत आहे. खरंच आणि आत्ता सुद्धा एक मी आज नाही कालच बोललो, की माझ्याकडे एक आत्ता नाटक आहे. पण ह्या नाटकात जर का माझ्याबरोबर विनोद असेल तर हे नाटक उत्तम हां, हिट नाही पण लोकांना प्रचंड आवडणार. हिट होईल नाही होईल तो नंतरचा मुद्दा. पण लोकांना आवडणार आणि लाफ्टर भरपूर मिळवणार आम्ही दोघं एकत्र असू तर. पण आत्ता प्रकृती बरी नाहीये त्यामुळे तो काम करत नाही. पण लवकरच तो बरा होईल आणि आमची जोडी परत जमेल असं म्हणूयात आपण. नाही, नाही आम्ही सगळेजण ती वाट बघतोय. अ, तुला मिळालेले निर्माते पण खूप चांगले मिळाले. हो. म्हणजे आनंदी आनंदचे अविनाश ओंकार. अविनाश अविनाश ओंकार ओंकार. असतील, त्याच्यानंतर शेखर लोकरे सारखा निर्माता असेल, यांचा पण खूप सपोर्ट तुला खूप सपोर्ट मिळत गेला. हो, व्यवस्थित. आता तुझे आत्ता काम करतोयस ना, मला त्याच्यावरती यायचंय. मी मगाशी जे म्हटलं ना, की एक संवेदनशील माणूस. मला नेहमी असं वाटतं, की परमेश्वर आपल्याला देत राहतो आपल्या उंजळीत जेवढं मावेल तेवढं.
लोकांना माहिती नसतं की ती भरल्यानंतर खाली जे पडणार आहे ना ते वाया जाणार आहे. पण खूप कमी लोक अशी असतात की ते वाया न जाता त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी व्हावा असं त्यांना मनापासून वाटतं आणि त्यातलं तू एक आहेस. 100% आहेस आणि म्हणून विजय पटवर्धन फाउंडेशन सारखी एक मुवमेंट, एक चळवळ तू सुरू केलीस. मंडळी, कोविडच्या काळात सुरू झालेली विजय पटवर्धन फाउंडेशन एक छोटंसं रोपटं होतं त्यावेळेला ते. आज मस्त झाड वृक्ष झालेला आहे त्याचा. अनेक कार्यक्रम तुम्ही फाउंडेशनच्या अंतर्गत करताय आणि विशेष करून आपल्या नाटकातले जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी तू विशेष प्रयत्न करतोस. जरा सांग ना ते फाउंडेशन काय आहे, काय काय उपक्रम त्याच्या मागे? काय झालं, कोविड मध्ये सगळंच बंद झालं होतं. आपलं पहिलं नाटकच बंद झालं आणि बॅकस्टेजच्या कलाकारांचं कसं असतं, नाईट मिळाली की घर चालतं. म्हणजे हातावर पोट आहे असं पुढे, हात चालले तर पोट चालतं, भरतं. पण सगळीच नाटकं बंद झाली. म आणि कसं होतं, आपण पुण्यातनं जेव्हा नाटकं करतो त्यावेळेला आपले बॅकस्टेजवाले सुद्धा आपल्या बरोबर मित्र असतात अगदी. म्हणजे दौऱ्यात म्हणा कुठेही आपल्या अगदीच बरोबर असतात. म्हणजे भावासारखे असतात, घरातल्यांसारखे असतात. पण कोविडच्या वेळेला सगळं बंद झाल्यानंतर मला त्यांचे हाल बघितले. मी कधी काही-काही लोकांचे बघितले, "अरे दादा काहीच नाही रे, काहीतरी बघ ना यार, काही काम असेल तर मी काही पण काम करायला तयार आहे. आपलं नाटक कधी चालू होणार आहे? नाटक चालू व्हायला पाहिजे रे, मग आमचं हे जातंय." हे सतत काहीतरी कोणतरी बोलत होतं. मला असं वाटतं की ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर मी Facebookवरती एक पोस्ट टाकली. माझे कलाकार बांधव आहेत, तर त्यांना ते जरा अडचणीत आहेत, नाटक बंद असल्यामुळे. त्यांना सहाय्य करावं असं मला वाटतंय. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी आमच्यापर्यंत त्यांची मदत पोहोचवावी किंवा आम्हाला संपर्क करावा. तुम्ही जी मदत आमच्यापर्यंत पोहोचवाल ती त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचेल. आमच्यावर विश्वास ठेवा आणि लोकांचा विश्वास होता विजय पटवर्धन नावावरती किंवा प्रत्येक माणसामध्ये देण्याची ताकद असते आणि काही जोड्यांमध्ये खूपच ती हे असते, इच्छा असते की कोणाला तरी मदत करावी. अशा पद्धतीने अनेक लोकांनी आमच्यापर्यंत मदत पोहोचवली आणि त्यामुळे 1,500 कलाकारांना म्हणजे पुणे, मुंबईत सुद्धा आपण ती मदत केली. नंतर 32 शिराळा, वाई, वीर अशा अनेक ठिकाणी सासवड, तळेगाव ह्या सगळ्या ठिकाणच्या कलाकारांपर्यंत आपण मदत पोहोचवली. पण आमचं सीए म्हटलं, की "हे सगळे पैसे तुझ्या एकट्याच्या नावावरती येतायत." आणि जवळ-जवळ लाखात वगैरे पैसे आले होते त्यावेळेला. ते सगळे मी कुठल्याही वर्षी ते एकटा म्हणजे आपला स्वतःचा वैयक्तिक खर्च करूयात याच्यासाठी एक पैसाही खर्च केला नाही. सगळा तो सहाय्यासाठीच केला. पण तो म्हणला, की तुझं फाउंडेशन किंवा काय त्यावेळेला काहीतरी तो ट्रस्ट म्हणत होता. ट्रस्ट किंवा काहीतरी एक कंपनी चालू कर, ज्या कंपनीमध्ये हे सगळे पैसे जमा होऊ देत आणि मग तिथून आपण ती मदत चालू करूयात. आमचा संदीप नगरकर तुला पण माहिती आहे. म्हटलं ठीक आहे. मग नाव काय द्यायचं? आता विजय पटवर्धन फाउंडेशन देणार. आम्ही विजय पटवर्धन मित्र परिवार असं दिलं होतं. ते मित्र परिवारच्या ऐवजी आपण फाउंडेशन करू. मग माझं नाव भारी आहे, मग तेच देऊ असं काही ते बोलता-बोलता ठरलं आणि ते फाउंडेशन असं सुरू झालं. आणि मग त्याच्या अंतर्गत मग लसीकरण केलं आपण. नंतर शालेय साहित्य वाटप केलं. बऱ्याच जितक्या म्हणजे वैद्यकीय सेवा हवी होती त्यावेळेला, ती वैद्यकीय सेवा दिली. म्हणजे दंतचिकित्सक होते त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे लोकांना पाठवलं. नेत्रचिकित्सक होते त्यांच्याकडे पाठवलं. म्हणजे ज्यांना बीपी, शुगर वगैरेच्या गोळ्या हव्या होत्या आणि ह्याच्यात एक अजून योगायोग असा की तिन्ही डॉक्टरांचं नाव समीर होतं. अच्छा. म्हणजे गोळ्या म्हणजे बीपी, शुगर वगैरे इतर बाकीच्या ज्या गोष्टींसाठी औषध लागतं ते समीर मोने होते. दंतचिकित्सक होते ते समीर डोलारे होते आणि नेत्रचिकित्सक समीर टिपणीस. तिघही समीर भेटले. ते योगायोग म्हणूयात आपण. पण ते तिघही तयार झाले हे करायला. सॉरी समीर पोतनीस. ते तिघही तयार झाले काम करायला, की आणि ते म्हणले, "ठीक आहे, तुझे फाउंडेशनचे जे कोण मेंबर असतील त्यांना हे असं कार्ड दे आणि हे कार्ड बघून आम्ही म्हणतो, हां, हे फाउंडेशनकडनं आले आणि त्यांना आपण काय सवलत द्यायची असेल सवलत देऊयात किंवा तुझ्याकडनं जर का आलं, की नाही ह्याच्याकडे काहीच हां. देऊ शकत नाही. काहीच देऊ शकत नाहीत. मग आपण करूयात किंवा मग मी म्हटलं मोफत नका, फाउंडेशनकडनं देईल काहीतरी. मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत गेल्या. आता सगळं चालू झालेलं आहे. पण काय होतं, की बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी राहून जातात लोकांच्या, की विमाच उतरवला नाहीये. मग काही अडथळेच येतात ते विमा काढण्यासाठी किंवा इतर बाकीच्या गोष्टी येतात. कारण एकतर नाईट म्हणतो आपण ज्या नाटकाच्या नाईट, तर त्यांची फारशी ती नसते नाईट आणि मग त्याच्यातनं सेव्हिंग पण होत नाही.
किंवा मग अचानक काहीतरी प्रसंग उद्भवतो आणि सगळे पैसे त्याच्यात खर्च होतात. हे दुर्दैवाने होतं आपल्या कलाकारांच्या बाबतीत, पडद्यावरच्या कलाकारांच्या बाबतीत. ते होऊ नये ही आपण खूप इच्छा बाळगतो. पण मग अशा वेळेला त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे. तर मग आपण आपल्या पाठीशी अनेक लोकं उभे आहेत, तर त्यांच्या मदतीने आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया. पण मला कौतुक का वाटतं माहितीये? ठीक ठीक आहे, चल कोविडचा काळ होता. अनेक सेवाभावी संस्था त्या काळात पुढे खूप आल्या खूप केलं. आमच्यापेक्षा खूप जास्त काम केलं त्यांनी. आणि पण एका सर्टन लिमिट नंतर जेव्हा सगळं दैनंदिन सुरू झालं, तेव्हा तो मदतीचा ओघ किंवा ती ती गरज नव्हती तर ते गरज थांबले. नव्हती. बरोबर. मला तुझं विशेष का वाटतं माहितीये का? की तिथं सुरू झालेलं काम अरे तू आज ताब्यात सुरू ठेवलंयस. नाही पण कारण मला समोर दिसतात ह्या गोष्टी. हां आणि आणखीन एक चांगली गोष्ट की तुझ्या बरोबरचे काम केलेले सगळे कलाकार म्हणजे राजू बावडेकर असेल, आपला धनंजय आमोणकर असेल, आपलं चिना पाटसकर असेल, अभिजित इनामदार आहे, प्रशांत असेल, तपस्वी आहे, आशा तपस्वी आहे, सुरेंद्र ओखले, सुरेश गोखले जो किंवा खूप कोण सारे किती जण आहेत. हे सगळे अतिशय हिरिरीनं फाउंडेशनच्या हो, कामात घरचं कार्य असतं. घरचं म्हणजे ते म्हणतात की आमचं फाउंडेशन आहे हो. आणि ते कुठलीही संस्था जेव्हा माझी आहे म्हणून आपण काम करतो ना तेव्हा त्याच्यात एक आपुलकी येते. करेक्ट. तर ते सगळे त्या पद्धतीनं काम करतायत म्हणजे हे पुन्हा इथं नशीब. हो, खरंच आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे हे तर नशीब आहेच आहे. अजून एक नशिबाचं अजून एक सांगतो. कुटुंबाची मंडळी आम्ही सासवड, तळेगाव, आई, विहीर सगळीकडे फिरलो. आम्ही आम्ही स्वतःहून जाऊन किट्स दिली. तो कोव्हिडचा काळ होता. सगळं होतं. अनेक ठिकाणी सगळीकडे कोव्हिड झाला होता. त्या आम्ही जिथे जायचो तिथे सुद्धा पेशंट असायचेच. पण आम्ही एवढे सगळीकडे हिंडलो. पण जे आम्ही 9 जण गेलो होतो, आम्हाला कोणालाही कोव्हिड नाही झाला. हे कदाचित त्यांची पण इच्छा असेल, की हे जरा बरं काम करतायत तर त्यांना काय होता कामा नये. प्रश्नच नाही. याच्यावर कुठं ना कुठं विश्वास हा ठेवलाच पाहिजे. एकांकिका स्पर्धा, स्किटच्या स्पर्धा, लेखनाच्या स्पर्धा, दीर्घांक स्पर्धा. दीर्घांक स्पर्धा या सगळ्या स्पर्धांचं आयोजन होतंय. या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या कलाकारांना पण संधी दिली हो, जाते. हो. तर या स्पर्धांचं ऑर्गनायझेशन वगैरे सगळं फाउंडेशनच्या मार्फत केलं जातंय. पूर्णपणे. कसं मॅनेज करतोय एवढं सगळं? म्हणजे ही सगळी टीम आहेच पाठीशी. हां, त्यांच्यामुळेच आणि बेसिकली पुरुषोत्तम करंडक. त्याला कारण म्हणजे कारण पुरुषोत्तम करंडकला मी स्पर्धक म्हणून होतो. बरोबर. कॉलेज संपल्यानंतर मी आयोजक म्हणून आलो. आयोजक आणि नंतर व्यावसायिक नाटकं वगैरे करायला लागलो. त्यामुळे मी परीक्षक म्हणून जायला लागलो. त्याच्यानंतर फू वगैरे जिंकलो. त्यामुळे मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. म्हणजे पुरुषोत्तमच्या बाबतीत मी सगळीकडनं म्हणजे काय म्हणूयात त्याला कार्यकर्ता ते प्रमुख पाहुणा इथपर्यंत सगळं पुरुषोत्तमकडे झालेलं आहे. त्यामुळे मला पुरुषोत्तम कसं चालतं, ऑर्गनायझेशन कसं चालतं, स्पर्धा कशी भरवली जाते, याचं सगळंच कळलं होतं. हे कसं करायचंय ते. त्याच्यानंतर कोविडच्या आधी नाट्य परिषदेकडनं मी एक स्पर्धा भरवली होती स्टँड-अप कॉमेडीची. ते नाट्य परिषदेचं होतं पूर्णपणे काम आणि मी एकट्यानेच केलं होतं. कारण मला ह्या गोष्टी माहिती होत्या. पण कोविड नंतर तुला सांगितलं मी तसं स्पॉन्सर येत होते, पण तेवढे पैसे येत नव्हते, की जेणेकरून आपण कोणाला तरी मदत करू शकू. मग आता पैसा जनरेट कसा करायचा? उगीच कोणाकडे तरी मला पैसे देणं, मला ह्याला मदत करायची, ते सतत मागणं बरोबर नाही. आणि शिवाय कलाकारांना सुद्धा आपल्याला एक व्यासपीठ द्यायचंय. तर मग आपण स्पर्धा भरवूया. त्या स्पर्धांमधनं जो काही आर्थिक फायदा होईल, तो आर्थिक फायदा पूर्णपणे आपण कलाकारांच्या मदतीसाठी करूयात. म्हणजे त्यांना मैत्रीचा हात देण्यासाठी करूयात. म्हणून मग तो जो स्पर्धेचा मला अनुभव आला होता पुरुषोत्तम किंवा ती स्टँड-अप कॉमेडीची स्पर्धा, त्या अनुभवाचा फायदा घेऊन मी प्रकाश इनामदार आधी सतीश तारे चालू केलं. मग प्रकाश इनामदार, मग लेखन स्पर्धा चालू केली आणि आता ह्या वर्षीपासून शरद तळवलकर दीर्घांक स्पर्धा चालू केली. तर ह्या स्पर्धांमधनं जे काही आर्थिक फायदा होतो तो सगळा पूर्णपणे एकही पैसा कोणाच्याही वैयक्तिक खर्चासाठी, वैयक्तिक कामासाठी वापरला जात नाही. तो सगळा कलाकारांच्या मदतीसाठी किंवा आपण त्याला मैत्रीचा हात देण्यासाठी म्हणून वापरला जातो. आणि हे दिसतंय ना लोकांना. हे दिसतंय म्हणून तर तो विश्वास आहे. आणि त्याच्यातून सुद्धा आम्ही एक नवीन काय म्हणूयात त्याला पायंडा पाडलाय म्हणूयात किंवा एक नवीन उपक्रम त्याच्यात असा केलाय. आपण दीपप्रज्वलन करतो कुठल्याही कार्यक्रमाचं. तर आपण तो ॲक्चुअल दीपप्रज्वलन नाही करत. आपण त्यावेळेला जे अगदी अडचणीत असतील त्या कलाकारांना आपण फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम देतो किंवा मैत्रीचा हात देतो आणि त्यांच्या घरात आरोग्याचा आणि आनंदाचा दिवा लावतो. अशा पद्धतीचं दीपप्रज्वलन. विजय तुझं कार्य अफाट कार्य आहे म्हणजे नाही अफाट नाही रे माझ्यापेक्षा. अरे आता मला नाही अरे आहेत ना मी नाही म्हणत नाहीये पण एक गोष्ट लक्षात घे म्हणजे मला हे कळतं की अशा पद्धतीचं कार्य ना 2 लोक करू शकतात.
की ज्यांना ती खरंच मनापासून करायची तळमळ आहे कुणाबद्दल तरी वाटतं आणि एखाद्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून तो ते करू शकतो. तू पहिल्या कॅटेगरीतला आहेस कारण नाट्यकलांकडे पैसा नसतो हे मला माहिती आहे. पण तो पैसा नसतानाही समाजातनं तो पैसा उभा करून समाजासाठी वापरणं याच्याकरता करेक्ट. याच्याकरता परमेश्वर पाठीशी आहे आणि अनेक दाते आई वडिलांचा संस्कार, आई वडिलांचे माझ्या पणजवांचे संस्कार आहेत, सगळ्यांचे संस्कार आहेत. बायकोचा पाठिंबा, मुलीचा नक्की पाठिंबा. नक्की नक्की सासू सासरे सगळे झाले. याचा कारण काय आहे ना मला असे बऱ्याच वेळेला अनुभव आले की अरे ही स्पर्धा भरवली आपण आता आता पैसे कुठे येणार अशा वेळेला कुठून तरी पैसे येतात आणि तो सगळा खर्च भागला तो आणि स्पर्धा नीट होते. मग त्याचा अजून एक थोडस मागे जातो की शालेय साहित्य वाटप करण्याचं पहिल्यांदा आम्ही ठरवलं की आता वह्या वगैरे काहीतरी वाटप करूयात आणि त्याच्यानंतर खर्च बघितला तर तो खूप होता. असं समजूयात की आणि नाही समजूयात नाही तेवढाच होता. 70,000 रुपये वगैरे खर्च होता त्यावेळेला. अनेक वह्या वाटप करायचा होता आणि फाउंडेशनकडे 20,000 रुपये जमा झाले होते. अच्छा 50,000 रुपये कुठे आणायचे असं झालं होतं आणि आज बोलवलंय सगळ्यांना आपण आणि ते पैसे द्यायला पाहिजेत. आम्ही डिस्कस करत होतो काय करता येईल आणि मला फोन आला आणि ह्याच्यात काही खोटं नाही. हे खरं आहे सगळं. मला फोन आला माझ्याच एका मित्राचा, की "अरे तू काहीतरी काम चांगलं करतोयस असं ऐकलंय मी. मला थोडीशी मदत करायची आहे तुला." म्हणलं, "बरं ना, तुला जेवढी पाहिजे तेवढी कर. मला काहीच नाही." "नाही, नाही, तरी पण सांग ना किती देऊ?" "नाही, नाही, तुला जेवढी पाहिजे ती दे." तो म्हणला, "हो, आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. मला काहीतरी तिच्या नावाने मदत करायची होती आणि हे मी तुझं ऐकलं होतं ना, मी तुला पाठवतोय पैसे." म्हटलं, "ठीक आहे." आणि त्याने बरोबर ₹50,000 पाठवले. जो खरा माणूस आहे जो मनापासून करतो ना ह्या गोष्टी प्रत्येक वेळेला घडतात. ते परमेश्वर पाठीशी आहे किंवा कोणीतरी एक बघतंय आपल्याकडे, की आपण काम करतोय आणि प्रामाणिकपणानं करतो. आपण अत्यंत प्रामाणिकपणाने करतोय आणि त्यांना त्याचा विश्वास आहे. आपण प्रामाणिकपणाने करत असलो तरी लोकांना असं वाटतं, की नाही हा दिखावा करतोय, हा काहीतरी खोटंच बोलतोय. ज्यांना आपल्यावर विश्वास असतो ते आपल्या पाठीशी उभे राहतात. ज्यांचा विश्वास नाही ते आपल्याला नावं ठेवणारे असतातच. तुम्ही खूप गवगवा करताय, तुम्ही कशाला एवढे म्हटलं हे आम्ही बोलतोय कारण आता आता विषय निघाला ते तर सांगतो, की आपण हे का सांगतो, की आम्ही मदत करतोय? कारण अनेक लोकांना ती मदत करायची असते, पण त्यांना तो मार्ग सापडत नसतो, की कोण आहे का? काय आहे का? हे आम्हाला पण लहानपणापासून ठरवलेलं आहे, की उजव्या हाताने जर का दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नये. पण हे उजव्या हाताने दिले हे इतर हातांना पण कळलं पाहिजे ना. डाव्या हाताला नाही कळलं ठीक आहे. पण इतर जे हात जे मदतीचा हात पुढे करायला तयार आहेत, त्यांनाच जर माहित नाही, की कोणाकडे मदत पोहोचवायची जी योग्य माणसाकडे जाणार आहे. हेच जर माहित नसेल, तर मग आपण एक प्रयत्न करूयात, की आम्ही करतोय ते काम. तुम्हाला जर का हात द्यायचा असेल मैत्रीचा हात, तर आम्हाला द्या नक्कीच. तुमचा विश्वास आमच्यावर असेल, तर आम्ही नक्कीच त्या योग्य माणसापर्यंत ती मदत पोहोचवू. आणि अशा पद्धतीने अनेक लोकांनी म्हणजे काही लोक असतात, की "अरे ते एटीजी नाहीये का तुमच्याकडे? मग आता मला टॅक्स बेनिफिट नाही मिळणार, मग नाही मी करू शकत." असेही आहेत. पण काही-काही लोकं नाहीये ना, मला काही गरज नाहीये. मला मदत करायची आहे. मला त्याच्यात काही टॅक्स वगैरे त्याच्यात बेनिफिट पाहिजे वगैरे असं काही नाहीये. असेही अनेक लोक आहेत. माझं नाव पण देऊ नकोस कुठे. हे माझ्याकडे नाहीत. असे अनेक लोक भेटले. असे अनेक लोक भेटले त्यामुळे विजय पटवर्धन फाउंडेशनचं काम चालू आहे आणि असं चालूच राहील ते. अविरतपणे चालूच राहू दे. टचवूड. सो आज तू इथं आलास म्हणून मोकळ्या गप्पा झाल्या पण मला प्रेक्षकांना आपलं एक आवाहन करायचंय की विजय पटवर्धन फाउंडेशन जे अत्यंत म्हणजे विजयनं ज्या प्रामाणिकपणानं नाट्य क्षेत्र सिनेमा क्षेत्र सिरियल क्षेत्र गाजवलं ना त्याच प्रामाणिकपणानं तो विजय पटवर्धन फाउंडेशनसाठी झटतोय. ज्यांना कुणाला विजय पटवर्धन फाउंडेशनला मनापासून मदत करण्याची इच्छा आहे स्क्रीनवर खाली फाउंडेशनचा नंबर मी पोस्ट करतोय. नक्की त्याच्यावरती तुमची मदत पोहोचवा आणि विजय तू आज इथं आलास म्हणून मोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.